तर बघू शकता तुम्ही पनीर किती मस्त माझं बनलेलं आहे। हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे आणि ते पण फक्त अर्ध्या तासाच्या आत 15 ते 20 मिनिटात तुमचं घरच्या घरीच एकदम छान पनीर बनवून तयार होतं। फ्रेश पनीर तुम्ही घरचं खाऊ शकता। जर तुम्हाला बाहेरचं पनीर कडक आणि जे मिक्स केलेलं असतं त्यात कॉर्नफ्लोअर वगैरे तसं तुम्हाला खायचं नसेल तर झटपट तुम्ही हे पनीर घरच्या घरी बनवून खाऊ शकता। तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला पनीरची झटपट कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे माझ्या अशा नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत जाईल आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार। तर आता पनीर बनवण्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे। तुम्हाला जे हवं असेल ते दूध तुम्ही वापरू शकता। फुल फॅट क्रीम तुम्ही वापरा। मी गोकुळचं दूध इथे वापरते आहे। तुम्हाला फॅटवाला तुम्ही कोणतं पण दूध इथे वापरू शकता जे तुम्ही वापरत असाल ते। आणि त्यानंतर आता 2 लिटर मी इथे दूध तापवून घेते आहे, कारण मला जास्त पनीर करून ठेवायचं आहे, कारण नेहमी घरामध्ये मग मुलांना पनीर लागतं। तर दूध आता इथे मी बॅगचं काढून घेतलेलं आहे। 2 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही अर्ध्या लिटरचंही बनवू शकता, 1 लिटरचंही बनवू शकता, जेवढं तुम्हाला बनवायचं असेल तेवढं। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्ही सध्या अर्धा किंवा 1 लिटरचंच पहिले करून बघा घरी। तर दूध आता इथे मी तापत ठेवलेलं आहे। दुधाला आता इथे उकळी फुटलेली आहे, त्यामध्ये आता इथे लिंबू पिळून घेणार आहे। लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर टाकू शकता, पण मी शक्यतो लिंबूच पिळून घेत असते, म्हणजे मग लिंबू पिळल्यानंतर मला विनेगरची शक्यतो गरज पडत नाही। मी विनेगर खूप कमी वापरतच नाही, मी घरामध्ये आणतच नाही, कारण मला आवडत नाही ते। तर आता लिंबूचा रस पिळल्यानंतर इथे आता दूध, आता इथे पाणी आणि दूध वेगळं वेगळं झालेलं आहे, तुम्हाला बघू शकता। मी इथे कपडा टाकून इथे गाळून घेतलेला आहे त्याला, आणि त्यावर लगेच थंड पाणी टाकते आहे। ज्या वेळेला तुम्ही लिंबू पिळाल त्यावेळेला लगेच गॅस बंद करायचं नाही आहे, एखाद्या मिनिटभर त्याला उकळू द्यायचं आहे, म्हणजे पाणी सेपरेट होऊन जातं। आता जे पाणी काढलेलं आहे ते तुम्ही कणिक मळायला वगैरे दुसऱ्या रेसिपीजमध्ये वापरू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये। आता इथे कॉटनचा प्युअर सुती कपडा घेतलेला आहे। हे कपडे मी स्पेशली किचनसाठीच ठेवलेले आहे वेगळे, याला दही वगैरे श्रीखंड वगैरे बनवण्यासाठी मी हेच कपडे वापरते, आणि दुसरे मी रेग्युलर ह्याचे नॅपकिन्स वगैरे वापरत नाही, किचनच्या गोष्टी वेगळ्याच ठेवलेल्या आहे। तर आता छान कॉटनच्या कपड्यामध्ये आता इथे बांधून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही गाळाल तेव्हा थंड पाणी त्यावर नक्की टाका। आणि आता पाणी सगळं इथे काढून टाकल्यानंतर त्यावर तुम्हाला आता असे कपड्यामध्ये बांधून वजन ठेवून द्यायचं आहे। मला आता ते वजन ठेवायला माझ्याकडे एवढंच आहे, त्यामुळे मी हेच याच्यावर ठेवती आहे। आणि याला आता तुम्ही असंच सोडून द्यायचं आहे। बरोबर अर्ध्या तासामध्ये हे तुमचं पनीर बनवून तयार होतं। तर अर्ध्या तासानंतर आता आपण बघून घेऊया। तर गाठ मी इथे सोडून घेते आणि पाणी सगळं गेलेलं आहे इथे निघून आता, आणि पनीरची गाठ आता इथे काढून घेते कपड्याची, आणि बघू शकता आता तुम्ही पनीर किती मस्त बनलेलं आहे ते। तर बघू शकता एकदम मस्त घरच्या घरी असं छान पनीर फ्रेश तुमचं बनवून तयार आहे। त्याच्यात काही आपण एक्स्ट्रा त्याला एक जीव होण्यासाठी त्यात एखादं कॉर्नफ्लोअर म्हणा की दुसरं काही पावडर म्हणा तसं काहीच टाकलेलं नाही आहे। फक्त दुधामध्ये लिंबू पिळून आपलं घरच्या घरीच एवढं फ्रेश पनीर बनवून तयार होऊ शकतं। आणि हे तुम्ही टोटल पनीरच्या भाजीमध्ये, पुलावमध्ये, पनीर चिली तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही याने करू शकता। आणि याला बनवल्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये खालच्या फ्रीजमध्ये, वरच्या फ्रीज म्हणजे थंड रेफ्रिजरेटरमध्ये नाही ठेवायचे, खाली ठेवायचं आहे पाण्यामध्ये टाकून, आणि मग ते 2-3 दिवस तुमचं सहज टिकू शकतं। मग ते तुमचं जर तुम्ही वरती रेफ्रिजरेटरमध्ये तसंच ठेवलं तर ते पिवळं पडेल, त्यामुळे तुम्ही हे पाण्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये झाकून ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित राहील। आणि मग तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही पनीर कापून ते वापरू शकता। तर ती पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवून देते पुढे। आता मी हे पनीर जे बनवलेलं आहे ते बघू शकता, आता इथे पाण्यात टाकून ठेवलेलं आहे। पाणी जे घेतलेलं आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे, आणि नंतर याला मी आता असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, आणि जसं लागेल तसं मी याला कट करून मग माझ्या पुढच्या रेसिपीजमध्ये मी वापरणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट पनीरची रेसिपी ते कमेंट करून सांगा, आणि तुम्ही पण नक्की आता घरचंच पनीर करून खा शक्यतो, कारण बाहेरचं आता काही एवढं व्यवस्थित येत नाही। त्यामुळं नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल अशी मी आशा करते। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करायला विसरू नका, सोबत शेअर करा जास्तीत जास्त, आणि आवडल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता, कमेंट करू शकता। तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छान वेगळ्या रेसिपीसोबत। बाय बाय।